Hello dear students, welcome to Diploma YouTube channel. तर आता लेक्चर नंबर 5 जे की इम्पॉर्टंट न्यूमरिकल एक्सपेक्टेड आहे या तुमच्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये MSBT च्या पेपर मध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन दॅट इज कोणत्या टेस्ट वर डिपेंड राहणार ते प्रॉब्लेम दॅट इज स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. ठीक आहे, OMC आणि MDD. ठीक आहे, OMC आणि MDD तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत युजिंग दिस ग्राफ. ठीक आहे, OMC अँड MDD. तर हे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आता हे OMC आणि MDD काय आणि स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. ओके, तर याचा थेरी पण इम्पॉर्टंट आहे, थेरी पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जे आपल्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मॅक्सिमम क्वेश्चन्स कोणत्या युट्यूबवर तुम्हाला भेटणार नाही. आपल्या युट्यूब चॅनलला प्लेलिस्ट केलेलं आहे, जिओ टेक्निकलचं म्हणा, हायड्रोलिकचं म्हणा. ठीक आहे, बाकीच्या इस्टिमेटिंगचे पण म्हणा, इस्टिमेटचं प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटणार. व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेले आहेत. ऍटलिस्ट तुम्ही ते युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ बघितलं तर तुमचं प्रिपरेशन ऑलमोस्ट एक 30-40% किंवा 50% ने तुमचं प्रिपरेशन बूस्ट होणार आहे. ठीक आहे, तर प्रॉब्लेम पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. व्यवस्थित पॉइंट वाईज पॉइंट तुम्हाला प्रॉब्लेम्स मी एक्सप्लेन करून दिले. तर आता हाचा जे व्हिडिओ आहे लेक्चर नंबर 5 जे की स्टँडर्ड कॉम्पॅक्शन टेस्ट वर आहे. OMC आणि MDD चं ग्राफ तुम्हाला काढायचं आहे आणि ते व्हॅल्यूज ठरल तुमच्या फॉर डिझायनिंग विच सॉइल स्ट्रक्चर्स. ठीक आहे, आता सॉइल स्ट्रक्चर कोणते आहेत तुमच्याकडे? डॅमचे आहेत. ठीक आहे, जे स्ट्रक्चर सॉइल वर रेस्ट आहे, रोड आहे, एम्बॅकमेंट आहेत. अशा स्ट्रक्चर्स तुम्हाला डिझाईन करण्यासाठी पहिले त्यांचे पॅरामीटर्स नोन असणं गरजेचं आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर राहते MDD दॅट इज मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी आणि OMC म्हणजे काय? दॅट इज ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. ठीक आहे, आता मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कॉम्पॅक्शन लागतो, कारण की सॉइल लूज आहे. लूज वर आपण काय करतो? कॉम्पॅक्शन देतो. आता कॉम्पॅक्शन देताना तुम्हाला पर्टिक्युलर अमाउंट ऑफ वॉटर कॉन्टेंट ऍड करावं लागतं सॉइल मध्ये फॉर इन्क्रीजिंग इट्स एनर्जी टुवर्ड्स कॉम्पॅक्शन. ओके, त्याच्यामध्ये वॉइड रेशोज वगैरे काढणं, व्यवस्थित कॉम्पॅक्शन, त्याचे डेन्सिटी इन्क्रीज करणं, शिअर स्ट्रेंथ इन्क्रीज करणं, हे सगळ्या गोष्टी तुमच्या कोणत्या व्हॅल्यूवर राहतो? दॅट इज वॉटर कंटेंट. तर मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी कुठं भेटतो? जिथं OMC आहे. ठीक आहे, तर टू अचीव मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी वी हॅव टू फाइंड आउट ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ वॉटर कॉन्टेंट आणि त्यालाच आपण काय म्हणतो इथं? OMC इज ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. ठीक आहे, द मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी कॅन बी अचीव्ड ऍट पर्टिक्युलर OMC. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? आता ह्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हा जे टेस्ट आहे आपण डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी यूज करतोय. ठीक आहे, मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी युजिंग ग्राफ. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले याचं बल्क डेन्सिटीज काढावं लागेल पर्टिक्युलर सॉइल सॅम्पलचं. ठीक आहे, ऍट व्हेरियस व्हॉट? ऍट व्हेरियस वॉटर कॉन्टेंट. ठीक आहे, वॉटर कॉन्टेंट माहित आहे, बल्क डेन्सिटी पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता युजिंग दिस. ठीक आहे, आता व्यवस्थित तुम्हाला एक शॉर्ट आयडिया देतो तुम्हाला. तर इथं तुम्हाला मोल्ड लागतो. ठीक आहे, मोल्ड लागतो. त्या मोल्ड मध्ये आपण काय करतो? सॉइल फिलअप करतो. ठीक आहे, सॉइल किती लेयर्स मध्ये फिलअप करतो? 3 लेयर्स मध्ये फिलअप करतो. पर्टिक्युलर लेयरला लेयर नंबर 1, लेयर नंबर 2 आणि लेयर नंबर 3 ला कॉम्पॅक्शन देतो. ओके, कॉम्पॅक्शन देतो युजिंग व्हॉट? युजिंग रॅमर. ओके, रॅमरचं वेट किती राहते? 2.6 केजीस. ओके, आणि त्याच्यानंतर त्या रॅमरचं हाईट जे आहे, हाईट ऑफ रिलीजिंग दॅट रॅमर किती राहतो? 310 mm. ठीक आहे, तर कॉम्पॅक्शन 25 ब्लोज देऊन आपण काय करतो? पहिला लेअर किंवा पहिला सॉइल सॅम्पल जे आहे त्याला कॉम्पॅक्ट करतो. त्याच्यानंतर सेकंड लेअरला 25 ब्लोज देऊन त्याला कॉम्पॅक्ट करतो आणि थर्ड लेअर असंच सिक्वेन्स आपण मेंटेन करतो. ओके, आणि हा जे सॉइल सॅम्पल आहे पहिले एम्प्टी वेट. ठीक आहे, वेट ऑफ मोल्ड घेतो. ओके, एम्प्टी वेट म्हणा त्याला आणि त्याला समजा तुम्ही W1 ने डिनोट केलं आणि त्याच्यानंतर या मोल्ड मध्ये आपण काय काय फिलअप करायलो? सॉइल सॅम्पल इन 3 लेयर्स युजिंग 25 ब्लोज, गिव्हिंग 25 ब्लोज फॉर एव्हरी लेयर्स. ठीक आहे,
युजिंग दिस रॅमर. रॅमरचं स्पेसिफिकेशन मी दिलं, त्याचा वेट जे आहे 2.6 आहे आणि हाईट जे आपण हाईट ऑफ रिलीज ऑफ दॅट रॅमर किती न देतो आपण 310 ने देतो. आता हा स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट आहे. मॉडिफाईड साठी दुसऱ्या व्हॅल्यूज राहणार, त्याचं वेट वेट ऑफ रॅमर पण चेंज होणार. ठीक आहे, हे स्पेसिफिकेशन चेंज होतात फॉर मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. आता याच्यामध्ये IS टेस्ट पण आहेत. ठीक आहे, IS हेवी, IS लाईट, तेवढं डिटेल मध्ये जायची गरज नाही. जेवढं MSBT पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तेच आपण लर्न करून घेऊ. तर हे जे वेट आहे मित्रांनो, आपण वेइंग बॅलन्स मध्ये चेक करतो. दॅट इज W2 म्हणतो त्याला. करेक्ट आहे, W2 म्हणतो. ओके, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, स्टार्टिंगलाच आपण व्हॉल्यूम ऑफ वॉट, व्हॉल्यूम ऑफ गोल्ड कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. सिलेंडर टाइप आहे तर इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता सिलेंडरचा फॉर्म्युला काय, हाफ एरिया इंटू लेंथ करा. ठीक आहे, एरिया इंटू लेंथ. एरिया तर माहित आहे तुम्हाला, सर्क्युलर एरिया आहे πr²h. तर असं तुम्ही व्हॉल्यूम ऑफ गोल्ड काढू शकता. तर इथं बल्क डेन्सिटी कसं काढणार, W2 मायनस W1 डिवायडेड बाय व्हॉट, W2 मायनस W1 डिवायडेड बाय व्हॉल्यूम करून, व्हॉल्यूम ऑफ होल्ड करून तुम्ही डायरेक्टली काय फाइंड आउट करू शकता, बल्क डेन्सिटीज. अशा सॅम्पल तुम्ही चेंज करायचे आहेत युजिंग अल्टरेशन इन व्हॉट, अल्टरेशन, अल्टरेशन किंवा त्याला आपण एक पर्टिक्युलर वर्ड म्हणून चेंज इन वॉटर कॉन्टेंट. ओके, असे 3 सॅम्पल घ्यायचे आणि त्या सॅम्पल 3 किंवा 3 पेक्षा जास्त 5 सॅम्पल घ्या. 3 किंवा 5 सॅम्पल फॉर मेकिंग अवर टेस्ट इन ॲक्युरेट वे. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, ह्या वॉटर कंटेंट चेंज करून पर्टिक्युलर सॉइलचे कॉम्पॅक्शन, त्याचा एम्प्टी वेट ऑफ मोल्ड, मोल्ड प्लस सॉइल, ते हे W2 W1 त्याचा डिफरन्स घेतलं डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ मोल्ड केलं तर तुम्हाला पर्टिक्युलर सॅम्पलचा काय भेटतो, बल्क डेन्सिटीज भेटतो. ठीक आहे, तर समजलं का, एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक वे मध्ये, शॉर्ट शॉर्ट वे मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. याचं प्रोसिजर मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. ओके, तर हा प्रोसिजर पण आणि SPT MPT करून ठेवा. थेरॉटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे SPT आणि MPT. फक्त व्हॅल्यूज काय, तर साईल सॅम्पल चेंज होतो, रॅमरचं स्पेसिफिकेशन चेंज होतात, नंबर ऑफ फ्लोज चेंज होतात, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता इथं प्रॉब्लेम दिलाय मित्रांनो. प्रॉब्लेम काय दिला, एकदा लर्न करा प्रॉब्लेम व्यवस्थित. ठीक आहे, रीड करून घ्या. तर प्रॉब्लेम मध्ये काय दिलं, फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर मेड युजिंग स्टँडर्ड प्रॉपर टेस्ट ऑन सॉइल सॅम्पल. वर्क डेन्सिटी आताच म्हणलो होतो मी, वर्क डेन्सिटी कॅल्क्युलेट करतो आणि वॉटर कॉन्टेंट कॅल्क्युलेट, म्हणजे फॉर व्हेरियस वॉटर कॉन्टेंट वर्क डेन्सिटी कॅल्क्युलेट करतो. आणि सोल्युशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो. आणि ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, गॅमा डी इक्वल्स टू बल्क डेन्सिटी ऑफ सॉइल डिवायडेड बाय 1 प्लस डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे माहित आहे तुम्हाला सगळ्यांना, डब्ल्यू चा अर्थ काय, वॉटर क्वांटिटी. आता इथं व्हेरियस व्हॅल्यूज दिलेत पर्टिक्युलर सॅम्पलला, बल्क डेन्सिटी आणि त्याचं वॉटर कंटेंट, त्याच्या अनुसार हे व्हॅल्यूज आलेले आहेत आपल्याकडं. ठीक आहे, तर हे जे व्हॅल्यू दिसतात ना तुम्हाला, 1.666, 1.772, 1.826, 1.833, 1.72 आणि 1.576, हे व्हॅल्यूज तुम्हाला ऑलरेडी, म्हणजे ह्या फॉर्म्युल्याच्या अनुसार हे व्हॅल्यूज आपण फिल करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला सोल्युशन मध्ये कंपल्सरी काय कॅल्क्युलेट करावं लागतं फॉर पर्टिक्युलर सॉइल सॅम्पल, दॅट इज ड्राय डेन्सिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता इथं सगळ्यात महत्वाचं 4 मार्क तुम्हाला, प्लॉट द ग्राफ फॉर व्हेरियस वॉटर कॉन्टेंट आणि मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी. आता आपल्याला माहिती आहे, या टेबल मधून बघितलं तर हायएस्ट व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी, सॉरी, हायएस्ट व्हॅल्यू ऑफ ड्राय डेन्सिटी किती आहे इथं, इट इज 1 पॉइंट. मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन किती येईल इथं, 1.833. ठीक आहे, आणि हे ग्राम पर सीसी मध्ये आहे, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. आणि कोणत्या वॉटर कॉन्टेंटला, दॅट इज त्याला आपण म्हणतो OMC इज 20%. लक्षात आलं, तर हे दोन व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन भेटलेले आहेत, बट आपल्याला ग्राफ मध्ये लिहायचं आहे किंवा ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, बघा व्यवस्थित याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं स्केल्स फिक्स करायचं आहे. आता एक्स ऍक्सिस वर, ऍप्सिसवर काय राहणार तुमचा, वॉटर कॉन्टेंट. लक्षात ठेवा काय राहतो, वॉटर कॉन्टेंट राहतो. लक्षात आलं, वॉटर कॉन्टेंट राहतो.
आता 1 सेंटीमीटर इक्वल्स टू, आता हे कितीचं आहे? 1 सेंटीमीटरचं आहे. 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 2.5% आपण अझ्युम करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ऑन वाय ऍक्सिस म्हणजे ऑर्डिनेट वर काय राहणार तुमचा? दॅट इज ड्राय डेन्सिटी. ठीक आहे, इथं लिहितो मी ड्राय डेन्सिटी. तर हे 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 0.025 ग्राम पर सीसी एवढं तुम्ही घ्यायचंय. कारण की तुम्हाला ट्रिपल डिजिट्स मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तिथं 1.666 जे आहेत ना ट्रिपल डिजिट, तर त्याच्यासाठी हे जे व्हॅल्यूज आहेत तुम्हाला फिक्स करून घ्यायचं आहे फॉर पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स. ठीक आहे, तर तुम्ही स्केल छोटं ठेवता तेवढं तुमचं अॅक्युरेसी वाढणार. बट तुमच्याकडे ग्राफ लिमिटेड साईजचे आहे, त्याच्यामुळे हे जे व्हॅल्यूज आहेत ते स्टँडर्ड व्हॅल्यूज तुम्ही कन्सिडर करून घ्या. तर इथं काय करायचं तुम्हाला? हा 5, ठीक आहे, त्याच्यानंतर 10. एक मिनिट हा, मी व्यवस्थित करतो इथं स्केलने. हा जे लाईन दिसतो त्या लाईनच्या अकॉर्डिंग मी ड्रॉ करतो. तर हे 5, 10, 15, ओके, त्याच्यानंतर हे 20. या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला प्लॉट करायचे 1 सेंटीमीटरवर. म्हणजे एक ब्लॉकचं जे व्हॅल्यू राहणार ते कशाच्या बरोबर राहते? 2.5च्या. बट आपण स्टार्ट कुठून करत आहोत? 5 पासून. 5 पासून नाही केलं तरी तुम्ही 2.5 पासून केलं तरी जमते, काही प्रॉब्लेम नाही. कारण की तुमचं जे स्केल आहे मित्रांनो, किंवा अॅक्युरेसी जे आहे ते वाढणार आहे तुमच्या प्रॉब्लेम्स मुळे. ओके, तर हे 7.5, त्याच्यानंतर 10, 12.5 असं तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे व्हॅल्यूज आहेत, हे जे ब्लॉक दिसतात, ते एक ब्लॉक कितीचा आहे? दॅट इज 0.025 चे. तर असं तुम्हाला कुठून फिल करायचं आहे? 1.5 पासून फिल करायचं. कारण की एक डिजिट 1.6 अज्युम केला, त्याचा त्याच्यामधून एक मायनस करा किंवा एक डिजिट पाठीमागं जा, प्रिव्हियस व्हॅल्यू घ्या, दॅट इज 1.6. पॉइंटच्या नंतरचा म्हणतोय मी. 1.5 पासून तुम्हाला त्या व्हॅल्यू मध्ये 1.5 च्या व्हॅल्यूज मध्ये काय ऍड करत जायचं तुम्हाला? दिस इज 0.025 व्हॅल्यू. 1.525, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू 0.025. मग हे व्हॅल्यूज फिलअप करत राहायचे. हे कॅल्क्युलेशन बघा किती येईल हे व्हॅल्यू? 5, त्याच्यानंतर हा वाला 5. तर हे 1.555 असं तुम्हाला फिल करून जायचं आहे. आता पर्टिक्युलरली बघा आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत एक लाईन. ठीक आहे, आता एक लाईन कितीच राहील? लक्षात ठेवा. एक लाईन जे आहे, कारण की या ब्लॉक मध्ये किती लाईन्स राहतात? 5 लाईन्स राहतात. ठीक आहे, आता पर्टिक्युलर एक लाईनचं व्हॅल्यू किती राहणार? 0.025 डिवायडेड बाय काय करावं लागेल? 5 करावं लागेल. करेक्ट आहे. 0.025 डिवायडेड बाय 5 करावं लागेल. म्हणजे 0.0 हा किती येईल व्हॅल्यू? दॅट इज 0.5. करेक्ट आहे. 0.005 येईल. तर एक व्हॅल्यूज तुम्हाला कन्सिडर करायचं. आता आले का 3 डिजिट? आता इझिली तुम्ही हे व्हॅल्यूज इथं प्लॉट करू शकतात. एक लाईनची किंमत माहित झालं तर बाकीच्या व्हॅल्यूज तुम्ही इझिली प्लॉट करू शकता. 10वी मध्ये शिकलेले आहेत. काय म्हणतात त्याला? सिंपल ग्राफ आपल्याला एक्स आणि वायच्या रिलेशन मध्ये युजिंग दिस टू पॅरामीटर वॉटर आणि ड्राय डेन्सिटी. ठीक आहे, तर असे तुम्हाला हे 1.666, 1.77 हे सगळ्या व्हॅल्यूज काय करायचे तुम्हाला? प्लॉट करून घ्यायचे फॉर पर्टिक्युलर काय? वॉटर कॉन्टेंट. तर 5 ला इथं आहे समजा, इथं येईल तुमचा. त्याच्यानंतर 10 ला इथं येईल व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर हे इथं येईल. त्याच्यानंतर 15, 20 ला जास्त आहे ना, 1, 2, फोर्थ व्हॅल्यूला हायेस्ट आहे व्हॅल्यू. त्याच्यानंतर हे कमी होईल, त्याच्यानंतर हा वाला कमी होईल, त्याच्यानंतर हे असं. ठीक आहे, तर हा ग्राफ कुठून स्टार्ट होतो मित्रांनो? असं ग्राफ स्टार्ट होतो. लक्षात आलं? ऑलवेज हा वाला ग्राफ, हा शेपचाच ग्राफ आलं पाहिजे. तरच तुमचं ग्राफ जे आहे ते ऍक्युरेट मेजरमेंट साठी किंवा ऍक्युरेट मेजरमेंट जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत ते काय राहणार तुमचं? ऍक्युरेट राहणार आहेत. लक्षात ठेवा. तर दोन्ही याच्यानी आपल्याकडे ऑलरेडी व्हॅल्यूज आहेत. कशाचे? एमडीडी आणि यूएमसीच्या. फक्त तुम्हाला प्लॉट करायचं. प्लॉट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय फिक्स करावं लागेल? स्केल फिक्स करावं लागेल. त्या स्केलच्या अकॉर्डिंगली व्हॅल्यूज तुम्हाला घ्यायचे. तर अशा पद्धतीनं हा जे व्हॅल्यू आहे मित्रांनो, हायेस्ट व्हॅल्यू दॅट इज एमडीडीचा, ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे खाली. एमडीडी ऍज पर ग्राफ. ऍज पर ग्राफ किती आलं आपलं? 1.83. ह्याच रेंज मध्ये येईल. 1.83 पॉइंट
2 डिजिटच्या नंतर काही येऊ द्या, 5 येऊ द्या अकॉर्डिंग टू युअर ग्राफ प्लॉटिंग. बट तुम्हाला 1.83 हे व्हॅल्यू आलंच पाहिजे. दॅट इज ग्राम पर सीसी. आणि ते व्हॅल्यू कोणत्या ओएमसी वर आहे ते पण एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. द हायेस्ट व्हॅल्यू 1.833 तुम्ही डायरेक्टली खाली म्हणजे ड्रॉ केलं तर तुम्हाला तिथं ओएमसी ची किंमत किती भेटणार ऍज पर ग्राफ ते एकदा चेक करून घ्या. आणि ते ऑलमोस्ट 20%च तुमच्याकडं येणार आहे. कारण की 20 लाच आपल्याला काय भेटलंय. ठीक आहे. 20 लाच आपल्याला काय भेटलेलं आहे दॅट इज हायेस्ट व्हॅल्यू 1.833. एवढं लक्षात ठेवा. व्हॅल्यू चेंज पण होऊ शकतात बट अकॉर्डिंग टू ग्राफ जे आहे ते व्हॅल्यूज तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर ह्या ग्राफ साठी तुम्हाला 4 मार्क आहेत मित्रांनो. व्यवस्थित ग्राफ प्लॉट अप करून घ्यायचं आहे. लक्षात आलं. तर सगळ्यात महत्वाचं काय म्हणलं मी, हे व्हॅल्यूज कॅल्क्युलेशन करा, स्केल फिक्स करून घ्या आणि व्हॅल्यूज इझिली तुम्ही प्लॉट करू शकता आणि कॅल्क्युलेट करू शकता तुमचे एमडीडी आणि ओएमसी. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये ग्राफ विचारलं तर तुम्हाला स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट ग्राफ विचारला तर तुम्हाला एमपीटीचं काय विचारणार, थेरी विचारणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जेवढे काही प्रॉब्लेम्स घेतलेत रिवाइज करा प्रॉपरली. अजून 2-3 व्हिडिओज जिओटेकच्या रिलेटेड येईल. ते एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि स्टडी करायचा आहे. तुमचे शेड्यूल आहेत आता बहुतेक एस्टिमेटिंगचा आहे तुमचा 27 ला पेपर असेल. तर हे आता तरी करा किंवा फ्री टाइम मध्ये तुम्ही एक अर्धा तास बघितलं तर अर्धा तास दिलं तरी तुमच्या प्रॉब्लेम्स असे घेतलेले आहेत तुमचे मार्क्स 100% फिक्स हो. त्या टाइपचे प्रॉब्लेम्स मी प्ले लिस्ट मध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतो. नेक्स्ट टॉपिक जे की 100% तुमच्या पेपर मध्ये दिसणार. ओके. तर अपडेट राहा. डेली तुम्ही युट्यूबला व्ह्यू करायचे आपले व्हिडिओज. तोपर्यंत आपण इथं थांबू. थँक्यू. जय हिंद.